नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतीला एक व्यवसाय पूरक म्हणून आपण मधुमक्षिका पालन बघू। यामध्ये शेतकऱ्यासाठी हा पूरक व्यवसाय म्हणून वापरल्या जाणारा मधुमक्षिका पालन याविषयी आपण आज थोड़ी माहिती बघू। प्रत्यक्ष विचारू अपन। भैया, इसमें के वो रानी मासी बताओ थोड़ी। कौन सा है? ये वाला है क्या? अभी इसका क्या कार्य होता है उसके अंदर? इसके अंदर थोड़ा जोर से बोलो, थोड़ा आवाज़। ये अंडा देती है, अंडा देने का काम इसका बढ़ोतरी है, बढ़ोतरी ये है। बच्चा पैदा करती है बस। अच्छा जी। अभी इसमें कितनी है ये फ्रेम? ये 7 है। 7 है। भैया, 7 फ्रेममधून आपल्याला मॅक्झिमम एका वर्षामध्ये किती मध मिळतो? 15 केजी मिल जाएगा एक बॉक्स से। एक बॉक्स 15 केजी मिल जाएगा। 15 केजी। एक बार के वैसे लगा दो 4 केजी, 3 केजी से 5 केजी तक मिल जाता है। और ये ऊपर वाली को क्या बोलते? ये टॉप कवर। टॉप कवर बोलते। और इससे नेट काय को डाले वाली? ये नेट है। अभी जो इसका ये वाइट कवर दिख रहा है, इसमें क्या करते हैं इसका यूज़? इसमें चीनी डालते हैं बोल ऑक्सीजन। ऑक्सीजन के लिए। अच्छा, इसको खाने के लिए क्या दे सकते हैं अपन? अभी तो ये तो कोई फिलहाल दिख रहा नहीं कोई ट्री। चीनी डालते हैं। हाँ। भैया, तुमच्याकडे आहे का? है ना। किती आहेत आपल्याकडे? आपल्याकडे 730 एक वाजता। नाव सांगा तुमचं? कृष्णा शिवाजी घुले। कुठून आले तुम्ही? पानेरा। पानेरा। किती आहेत म्हणले आपल्याकडे? 730 आणि मेली फिरायचे 40 आहे। बरं बरं। आपल्याला मॅक्झिमम एका वर्षामधून उत्पन्न किती मिळतं याच्यामधून? कमीत कमी आपण जरा जोराने आवाज बोल। 30 पेट्या कमीत कमी नाही 1-1.5 लाखाचं उत्पन्न होतं। 1-1.5 लाखाचं उत्पन्न होत आहे। तर शेतकऱ्यासाठी हे व्यवसाय पूरक व्यवसाय म्हणून ठीक आहे, चांगला आहे का नाही? पूरक व्यवसाय चांगला आहे। हे जे पेट्या आपण कुठून आणतो साधारणतः? हे साधारण म्हणजे जे आपलं राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये याचं उत्पादन जास्त आहे। बरं बरं। आपल्या भागात कमी आहे। अच्छा, याच्यासाठी आपण फुलाची कोणत्या लागवड करायला पाहिजे की जे मधमाशाला आपल्याला मध जास्तीत जास्त? फूल, मोहरी, कराळ, बाजरी, अच्छा मका या माध्यमामधून जास्त मधमाशा गोळा करतात आहे का नाही? दूध उत्पादन होते आणि मधमाशांची संख्या वाढते। तर हा शेतकरी मित्रांसाठी हा जो पूरक व्यवसाय आहे हा शेतकऱ्यांना आपला अंगीकारला पाहिजे। यामध्ये साधारणतः सूर्यफूल, करडी, मोहरी या माध्यमामधून, या फुलाच्या माध्यमामधून जास्तीत जास्त मधमाशा हा रस गोळा करतात आणि आपल्याला या पेटीमधून, या बॉक्समधून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेता येते। भैया, एक साधारणतः पेटीची किंमत किती आहे? 4000 है क्या? अभी बहुत दिख रही है इसके अंदर मक्खी। अभी कितने महीने में, कितने साल में होते हैं पूरे ये बॉक्स भरता है? ये तो डबल हो जाता है 1 साल में। 1 साल में डबल हो जाता है। हा जो व्यवसाय आहे हा माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रत्यक्ष शेतकऱ्याला दाखविला जातो। माझ्या जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। धन्यवाद सर।